हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका आजच्या ॲनालिसिसमध्ये. तर आपण काल जे ॲनालिसिस बघितलं होतं 16 तारखेचं, तर त्यानुसार जर आपण बघितलं या ठिकाणी 16 तारखेला जे मी तुम्हाला लेवल्स ड्रॉ करून दिलं होतं त्याचं मी सांगितलं होतं की मार्केटची क्लोजिंग इथं झालेलं आहे. तर ओपनिंग जर खाली झाली त्यानंतर पहिलं टार्गेट तुम्हाला मी हे सांगितलं होतं बरोबर खालच्या साईडला, आणि त्यानंतर बघितलं आपण पहिलं टार्गेट खालच्या साईडला येऊन गेलेलं आहे, मार्केट इथपर्यंत येऊन गेलेलं आहे. आणि त्यानंतर जे दुसरं टार्गेट म्हणलं होतं जर या क्लोजिंगला ब्रेक करून वरती गेलं तर ह्या ठिकाणी आपण पहिलं टार्गेट बघितलं होतं जे की पाठीमागचं आपण रेजिस्टन्सच्या माध्यमातून बघितलं होतं. आणि ते पहिलं टार्गेट आणि पुन्हा तिथूनच एक रिव्हर्स घेतला पॅटर्न, रिव्हर्स घेऊन पुन्हा खालच्या एका या लेवलला आलं जिथं की ते सपोर्ट म्हणून काम केलंय. तिथूनच पुन्हा मार्केट हॅमर कॅन्डल घेऊन वरच्या साईडला गेलं, पहिलं लेवल तोडून दुसरा लेवल या ठिकाणी गेलेलं आहे, कारण की पाठीमागचं आपण ह्याला आपण रेजिस्टन्स बघितलं होतं. आणि तशाच प्रकारे या पूर्ण लेवलमध्ये इथं काय केलं, मार्केट एक झोन बनवलंय बरोबर, एक झोन बनवलंय. झोनला ब्रेक केल्यानंतर जर आपण बघितलं तर पाठीमागचे हे जे रेजिस्टन्स आहेत त्या रेजिस्टन्स लेवललाच मार्केट इथं पुन्हा क्रॉस केलेलं आहे. त्याच्या अगोदरच पुन्हा एक या ठिकाणी काय केलेलं आहे, झोन बनवलेला आहे बरोबर. झोनला ब्रेक केलं, त्यानंतर वरच्या या रेजिस्टन्स लेवलला पण ब्रेक केलं आणि वरती गेलं निघून. म्हणजे एकूण तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काय, ओव्हरऑल जर बघितलं आपण आपलं जे पूर्ण टार्गेट आहे जे लेवल्स तर त्याप्रमाणे मार्केट या ठिकाणी गेलेलं आहे. आता आपण बघणार आहे सिंपल अशाच प्रकारे 17 तारीख म्हणजे उद्या 17 फेब्रुवारी 2026 आपण ॲनालिसिस बरोबर का. आता याच्यामध्ये आपण काय करणार, हे सगळ्या गोष्टी काढून टाकणार आहे. आता नवीन पुन्हा फ्रेश आपण काय करणार, लाईन्स ड्रॉ करणार. तर इथे मी पूर्ण क्लिअर करून घेतलेलं आहे. आता मार्केटची क्लोजिंग इथं झालेली आहे. क्लोजिंग इथं झाल्यामुळे आपण काय करणार, निश्चितच या ठिकाणी आपण एक हाय लेवलला एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला आहे हॉरिझॉन्टल बघितलं. आणि हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केल्याबरोबर आपण सर्वात आधी लाईन ड्रॉ करत घेऊया, नंतर त्याचं डिटेलमध्ये थोडक्यात माहिती बघणार आहे. तर आता दुसरं ट्रेंड लाईन इथं का बरं घ्यायचं हे पण सांगतो तुम्हाला मी. आणि तिसरं म्हणजे या ठिकाणी बरोबर का. आता याच्यामध्ये वरचे जे लेवल्स आहेत, आता इथं जे वरचं जे हे लेवल आहे, हे जे लाईन आहे ते आहे 25,696 म्हणजे 700 धरूया. आता याच्यावरचं लाईन कुठं जाईल, 700ला जर क्रॉस केलं तर या ठिकाणी जाईल 750ला बरोबर का. हे 750चं एक वरचं लाईन समजून चालूया आपण इथं या ठिकाणी. आणि 700च्या वरती जर आपण बघितलं, हे जे आपण पहिलं लाईन जे आपण ड्रॉ केलेलं आहे क्लोजिंगच्या नंतर पहिलं टार्गेट जर वरती गेलं तर इथपर्यंत जाईल, कारण की 750 हा एक सायकोलॉजिकल नंबर आहे आणि त्यासोबतच आपण पाठीमागचा एक रेजिस्टन्स पण बघू शकतोय बरोबर का. आणि जर 750च्या पण वरती जर गेलं या ठिकाणी इथपर्यंत जाईल मार्केट, कारण की इथं काय केलेलं आहे, एक प्रकारचं अजून पण रेजिस्टन्स आहे. 750च्या वरती गेलं मार्केट, इथं स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, इथं आहे पाठीमागं. तर बघू शकतोय अशा प्रकारे वरच्या साईडचे लेवल्स आहेत. आणि त्यापुढे वरचे पण आपण लेवल्स हे ड्रॉ करू शकतोय. जसं की आपण जर मार्केट इथं आपण वरचे जर लेवल्स बघितले या ठिकाणी उद्याच्या मार्केट ओपनिंग नंतर इथं जर मार्केट इकडे कुठं ओपन झालं आणि खाली पडायला लागलं तर ह्या लेवल पर्यंत येऊ शकतंय. जसं की इथं बघू शकताय 25,594 या लेवल पर्यंत. आणि इथून जर वरती जायला लागलं तर हे तर लेवल आहेच, आजची क्लोजिंग जे आहे ते आहे. पहिलं लेवल त्याला ब्रेक केलं तर इथं 750ला दुसरं, आणि तिसरं 800, आणि चौथं 25,839 40च्या दरम्यान आपण तसं समजून चालू आहे. हे झालं वरच्या साईडचे. आणि डाऊन साईडला बघितलं, मार्केट जर डाऊन साईडला आलं, कुठेही ओपन होऊ दे, तर वरती ओपन होऊ दे, फ्लॅट ओपन होऊ दे किंवा गॅप डाऊन ओपन होऊ दे, त्यानंतर गॅप डाऊन ओपन झालं तरी वरती गेलं तर ह्या लेवलला जाईल आणि कदाचितच 750 पर्यंत वरचा देखील लेवल टच करून पुन्हा जर मार्केट खाली आलं तर 25,594 खालचे टार्गेट आहे. त्याच्या खालचं टार्गेट म्हणजे आपण हे बघू शकतो 25,547 बरोबर. त्याच्या खालचा अजून एक लेवल्स म्हणलं तर ह्या लेवल पण एक घेऊ शकतो आपण, कारण की इथं पण कसं आहे, मार्केट जर वरून खाली आला पण ह्या लेवलला पण ब्रेक केला बरोबर, तर या लेवलला इथं पाठीमागचा एक सपोर्ट आहे बरोबर. बऱ्याच ठिकाणी सपोर्ट आहे मार्केट. आणि जर तसं जर बघितलं आपण ओव्हरऑल जर बघितलं या ठिकाणी हे एक झोन आहे बरोबर. आणि जर झोनला मार्केट डायरेक्ट वरून ब्रेक करून खाली गेला तर खालचं टार्गेट अजून एक द्यायचं म्हणलं तर मोठं एक टार्गेट आहे, ते म्हणजे या लेवलचं जे की 25,430चा असणार आहे बरोबर. तर अशा प्रकारचे हे लेवल्स आहेत.
तुम्ही व्हिडिओला पॉज करून शक्यतो याच्यातून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकताय. वरच्या साईडचे लेवल्स आणि खालच्या साईडचे लेवल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. कशाचे? निफ्टी 50चे हे मी लेवल सांगितलेले आहे, अप साईड आणि डाऊन साईडचे. आता बघूया आपण बँक निफ्टी. आणि आता आलेलं आहे आपण तर हे बँक निफ्टीचं चार्ट आपण ह्या ठिकाणी बघू शकताय. खालचे जे लेवल्स मी दिलं तुम्हाला, या ठिकाणी जे क्लोजिंग झालं 13 तारखेचं आणि 16 तारखेचं आपण जे अनालिसिस बघितलं होतं, जिथं ओपनिंग झालेलं आहे ते म्हणजे हे कॅन्डल आहे. इथून हे सगळं लेवल्स ब्रेक करत करत डायरेक्ट ह्या लेवलपर्यंत आलेलं आहे 60,254 ला. बरोबर, तिथं थोडा वेळ सस्टेन केला आणि त्यानंतर पुन्हा ती ही लेवल ब्रेक केली आणि वरती आपण जे लाईन ड्रॉ केलंय 60,447, तिथंच येऊन मार्केटनं काय केलेलं आहे? सस्टेन केलेलं आहे, होल्ड केलेलं आहे त्या ठिकाणी. पुन्हा त्याला ब्रेक केल्यानंतर 60,610चा म्हणजे हा जो टप्पा आहे त्याला पण ब्रेक केलेला आहे. आणि जसं की आपण निफ्टीमध्ये पण बघितलंय, तशाच प्रकारे बँक निफ्टीमध्ये पण हा मार्केटच्या डायरेक्ट वरच्या दिशेला गेलेला आहे, जे की आपले लेवल्स पण क्रॉस करून त्याच्या पलीकडे पण गेलेले आहेत. तर आता आपण हे सगळ्या गोष्टी काढून टाकूया पुन्हा त्यासारखंच. आणि आता फ्रेश पुन्हा एकदा लाईन ड्रॉ करणार. लाईन ड्रॉ करायचं सिंपल मी तुम्हाला सांगितलं. अजून एकदा काय हे करायचंय, 60,000चा एक राऊंड फिगर नंबर आहे, क्षमा करा 61,000चा सायकोलॉजिकल नंबर. त्याच्यानंतर पुन्हा जर लाईन ड्रॉ केलं तर आपण ह्या ठिकाणी लाईन बघू शकतोय, इथपर्यंत एक आहे आणि त्याच्यानंतर खाली इथपर्यंत एक आहे. आता हे एक झोन आहे, इथं बघितलं आपण, हे एक झोन आहे. बरोबर, आता मी झोनला अशा प्रकारे पण करू शकतोय. हे इथं जर हे केलं, कारण इथं थांबलेलं आहे थोड्या वेळा. बरोबर, तर ह्या झोनला पण आपण कन्सिडर करू शकतोय. त्याच्याच खाली जर लाईन ड्रॉ करायचं म्हणलं, म्हणजे टार्गेट द्यायचं म्हणलं लेवलसाठी, तर या ठिकाणी अशा प्रकारचे लेवल्स आहेत. जसं की मी तुम्हाला आता एक उदाहरण पण देतोय मी आता, म्हणजे ह्याचं विश्लेषण पण सांगतोय तुम्हाला मी. मार्केट जर वरती ओपन झाला आणि वरच्या साईडला सस्टेन करून जर वरती जात असेल तर ते थोड्या वेळात वरचे लेवल बघूया. जर चुकून मार्केट वरती ओपन झाला आणि खाली आला, किंवा फ्लॅट ओपन झाला किंवा गॅप डाऊन ओपन झाला, तिन्ही प्रकारे जर आपण बघितलं, गॅप अप, फ्लॅट आणि गॅप डाऊन ओपन झाला, त्यामध्ये गॅप डाऊन ओपन होऊन पण पहिला वरच्या साईडला गेला थोडं आणि या 60,000 म्हणजे जवळपास 61,000चा जो सायकोलॉजिकल नंबर आहे तिथपर्यंत आहे. आणि तिथून जर मार्केट पुन्हा खाली आला, 61,000 सस्टेन करून खाली आला आणि त्यानंतर पहिला लेवल असणार आहे 60,802 ते 60,750, म्हणजे एक 50 पॉईंटचं तिथं काय केलेलं आहे मार्केटनं, इथं एक झोन बनवलेला आहे. जर त्या मार्केटनं झोनला ब्रेक केल्याबरोबर त्याच्या खालचं लेवल 60,632 आणि त्याच्या खालचं लेवल 60,485चा खालचा लेवल आहे. तर हे झाले डाऊन साईडचे लेवल्स. मार्केट कुठेही ओपन होऊ द्या अशा प्रकारे इथं हे करणार ह्याला. आणि आता आपण थोडं पुढचं हे बघूया. थोडंसं पाठीमागच्या चार्टवरती जायचं आपल्याला. वरती कुठं रेजिस्टन्स आहे का ते बघायचं आपल्याला. आता रेजिस्टन्स तर कुठं दिसत नाहीये, पण इथं एक जे कॅन्डल दिसतंय तुमच्या समोर, हे खूप स्ट्रॉंग मोठं कॅन्डल आहे. हा लेवल खूपच मोठा आहे. 61,000 पासून ते 61,750 धरूया, 58 आहे 50 धरूया, पण तिथपर्यंत लेवल म्हणजे एकाच वन टाइम मध्येच मारणार नाहीये. 750 पॉईंट खूप मोठा आहे, पण बँक निफ्टीसाठी एकदम किरकोळ पण आहे. कारण की मार्केटचा मुवमेंट, मार्केटचे मूड कसं समजून सांगता येत नाही आपल्याला, त्यामुळं ह्या पण गोष्टी होऊ शकतात. पण आपण जर मिनिमम बघितलं 61,000च्या वरती, 61,100 वरती पण आहे. 100 पॉईंटचा आपण मुवमेंट धरून चालू शकतो. वरती 100 पॉईंटचं मुवमेंट एक मिनिमम सांगितलंय. आणि त्यानंतर जर आपण बघितलं 61,100 नंतर आपण वरचे एसएल ट्रेल करू शकतोय, कारण की सध्याला वरती कुठं ब्लँक चार्ट दिसत नाहीये, त्यामुळे आपण वरचे जास्त लेवल्स काढू शकत नाहीये. खालचे लेवल्स तुम्हाला मी का बरं सांगितलंय, कारण की खालच्या लेवलचा मार्केट हा पूर्ण या ठिकाणी पॅटर्न बनवलेला आहे. त्यानुसारच मार्केट येतं ह्या लेवलला, म्हणजे त्याला सपोर्ट करणार आणि त्या माध्यमातूनच मार्केट उद्या बँक निफ्टीमध्ये काम करणार आहे. खालचे लेवल्स आणि वरचे लेवल जे काय असेल ते नवीन जनरेट होतील, क्रिएट होतील, नवीन लेवल्स इथं येतील. पण तुम्ही एवढंच खालचे लेवलचं पण बघू शकता आणि वरचे लेवल 100 पॉईंटचं 61,000 पासून ते 61,100 पर्यंतचा आपण टार्गेट बघू शकतो. पहिला टार्गेट तुम्हाला एक अंदाजे सांगतो, याच्यावरनं तुम्ही अंदाज पण काढू शकता की जर 60,000 वर मार्केट आहे, 61,000 वरती, 61,000 वरती असताना व्हॅल्यूम कुठल्या साईडला आहे बघायचं, कॉल साईडला आहे की पुट साईडला आहे, किंवा चेंज इन वाय डाटा बघू शकता आपण. बरोबर का? त्या माध्यमातून पण आपल्याला समजू शकेल की मार्केट कुठल्या साईडला स्ट्रॉंग आहे. बरोबर का? त्यानुसार आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय.
तर हे पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकताय. समोर प्रत्येकाचे लेवल्स पण ड्रॉ करून दिलेलेच आहेत. तर एवढे लेवल्स आहेत. तुम्ही अशा प्रकारे मार्केटमध्ये उद्या ट्रेडचे सेटिंग प्लॅन करू शकताय. एक प्रकारे हे आयडिया आहे. तुम्हाला कसा वाटला लाईक नक्कीच करा आणि पुढून व्हिडिओसाठी म्हणजे उद्याच्या अनालिसिससाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. चला भेटूया पुढच्या अनालिसिसमध्ये.